आज आपण उधर ही आ रहे थे तो अपना ज़रा एक दिन का पंगा हो गया तो हम लोग पेट्रोल पंप के इधर आया कमानी तो मैं करता हूँ फ़ोन उसको जी पे कर देता हूँ उसको पेमेंट और घर पे चले गए अपना बता हाँ मैं फ़ोन करता हूँ कुछ 10 मिनट में फ़ोन करता हूँ हाँ हम हाँ वो चले गए आगे हम मैं इधर पेट्रोल पंप ये देता मैं जय महाराष्ट्र. मी संतोष दरवेश. माझ्यासोबत आपला फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष परेशभाई चौधरी आणि आम्ही आता कमानीचा मेन सिग्नल आहे, तुम्ही बघू शकता. हा सिग्नल मेन आहे. इथे फिनिक्स मॉल, घाटकोपर आणि इथे कुर्ला जाणारा, इथे झरीमेरी बैल बाजार जाणारा हा मेन रोड आहे. आणि आता संध्याकाळची वेळ असते, मुलं शाळेतनं सुटण्याची वेळ आहे. अशा वेळेस त्यांनी अनधिकृतपणे इथे डंपर पार्क केलेला आहे. ते पण ओव्हरलोड मातीने भरलेला डंपर आहे. आरामच्या प्लॅनमध्ये हा डंपर जात होता. परेशभाईंना हे दिसतं, त्यांनी त्या गाडीला थांबवलेलं इथे बघितलं आणि ड्रायव्हरला विचारलं का गाडी थांबवली, आणि तो पिक्चर बघत होता मोबाईलमध्ये, टाइमपास करत होता. अशी या ठिकाणी ही जी इथे परिस्थिती चालू आहे तुम्ही बघू शकता. पोलीस प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे. इथे ट्रॅफिक पोलीसवाला एकही दिसत नाही आहे मला. आपण बघू शकता, दाखवा तिथे मेन जंक्शन आहे ट्रॅफिक पोलीसचा. या नाही ते त्यात तुम्ही आता यांची गाडी बघितली. हे इकडे आमचे रहिवासीच आहेत आणि इकडे काम पण करतात HP पेट्रोल पंपवर. आपण ही गाडी किती वेळ झाला इथे थांबलेली बघितली.
आता 1-2 तास झाले थांबलेले, पण हे सत्य परिस्थिती आहे. हे नेहमी गाड्या थांबतात. त्यात काही वादविवाद नाही आहे. तिथे खरं आहे. तिथे बाजूला पंप आहे. पण या जरा जाणार आहे ना. हे तुम्ही त्याला तेव्हाच बोललो, तू म्हणतोय माझी गाडी बंद आहे, म्हणतो बंद तू बोलतोय, पण हे खरं आहे. हे नेहमी गाड्या इथे त्या पार्किंगमध्ये हे आम्हाला समजा सिग्नल असून गाड्या घेतो नाही पार्क होतो. हे मी म्हणतोय, पोलीस प्रशासन इकडे ट्रॅफिकवाले नेहमी सतर्क राहतात, पण आज एकही ट्रॅफिकवाला दिसत नाहीये. यांच्यावर नेहमी फाईन मारले जातात, पण हे फाईन यांना काय फरक पडत नाही हो. 1,500 रुपयाची फाईन आहे, काय फरक पडणार आहे यांना 1,500? आणि ते कधी भरतील, किती पेंडिंग असेल काय माहिती नाही. आता यांचा जो कोण डंपरचा मालक आहे तो इकडे येत नाही, त्याला इकडची परिस्थिती माहिती नाहीये. हे ड्रायव्हर आहेत, यांना इकडे काय चाललंय, इकडे काय घेणं देणं नाही. हे आपलं काम करतात, डंपर नेतात, हवं तिकडे पार्क करतात. जेव्हा फोन आला आरएमसी प्लांटमधून डंपर घेऊन जातात, पण यांच्यावर कायदेशीर कारवाई कुठल्या प्रकारची अजूनपर्यंत होत नाहीये. आम्ही एवढा पाठपुरवठा करतो. आमचे परेशभाई चौधरी नेहमी त्यांचा पाठपुरवठा करतात. परवा त्यांनी एक व्हिडिओ पण काढली, रात्री 10 वाजेपर्यंतचा टायमिंग असून सुद्धा ते 11 वाजेपर्यंत आरएमसी प्लांट हा चालू होता. आम्ही यांच्या मागे लागलोय. लोकांना पण कळायला पाहिजे ना, हे लोक किती त्रास देतात आपल्याला, आणि आपण हा त्रास सहन करतच आहोत. आणि ह्याच्यावर बोलायला कोणीच नाहीये, पण आम्ही आमच्या पद्धतीने यांना चोप देणार. कारण ह्या धडा जर नाही शिकवला तर हे वारंवार हे असंच करत राहणार. काय समजतं काय बोलतो तुला? याच्या पुढे इथे डंपर पार्क झाला नाही पाहिजे, समजलं ना? एक बार हमको हे हो गया काय बोलतोय, त्याच्यानंतर इथे डंपर पार्क झाला नाही पाहिजे, समजलं ना? जास्त बोलायचं नाही. तुमच्यावर ते कायदेशीर कारवाई करणार. आता आम्ही आल्यानंतर त्यांनी टायर बियर खोलून ठेवलाय. 1 तास 2 तास झाले आणि आता दाखवतोय की आमचा टायर क्या हो गया गाड़ी का, गेयर बॉक्स उतर रहा है. कितना टाइम हुआ काम चालू करके? 2 घंटे के बाद अभी आए काम करने, अभी याद आए. आता हे फिरवत आहेत, हे सांगतात की आता गाडी खराब झाली आहे, टायरचा प्रॉब्लेम झाला आहे, गेअरचा प्रॉब्लेम झाला आहे. पण असं काही नसताना ही गाडी अशी इथे पार्क होतच असते यांची आरएमसी प्लांट. आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करणारे ट्रॅफिकवाले पण नाही आहेत, पोलीस घाटकोपर पोलीस नाही आहे, विनोबा भावे पोलीसच्या हातीत पण येतं, ते पण नाही करत. यांच्यावर कुठली कारवाई. आम्ही वारंवार असेच व्हिडिओ बनत असतो, पण यांना काय फाईन मारली जाते फक्त, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय केलं जातं. कसं आहे बाबा, काय बरोबर ना? आता काय करायचं? आता बघा, यांची चावी आम्ही 1.5 तासा अगोदर चावी घेतली होती. जसं यांना कळलं की आपल्या गाडीतून चावी काढलेली आहे, तर परेशभाईंनी ती चावी आता ते म्हणाले की आता ठीक आहे, आता त्यांना समज देऊन आम्ही सोडतोय, चावी त्यांच्या हातात देतोय. तर पुन्हा इथे डंपर पार्क झाला, चावी सरळ ट्रॅफिक पोलिसकडे जाणार, तुमचा डंपर बंद करणार आम्ही इथे. पहिलाच सांगतोय, इथे रस्त्यावर गाडी पार्क करायची नाही. लोकांना याय जायसाठी जागा आहे, रस्त्यावरून गाडी जाण्यासाठी जागा आहे, तुमचं डंपर पार्किंग करण्यासाठी जागा नाही है. समझ रहे हैं ना क्या बोल रहा हूँ? ये डंपर पार्किंग के लिए जगह नहीं है, रास्ता चलने के लिए और गाड़ी चलने के लिए, तुम्हारा पार्किंग के लिए जगह नहीं है. ये हर गाड़ी बोर्ड भी लगा है, सिग्नल के इकडे सिग्नल दाखवत आहे ना, तिथे ट्रॅफिक सिग्नल आहे. अशा ठिकाणी असे पार्किंग करतात आणि इथे ट्रॅफिक पोलीसवाला कोणीही नाही आहे. काय नाही, याला आता आम्ही समज देऊन सोडतोय, पण ट्रॅफिकवाल्यांना विनंती आहे, याचा गाडीचा नंबर आम्ही तुम्हाला पाठवतो आणि याच्यावर जी काही कारवाई असेल ती करा. भाई संतोष भाई, जेव्हा यांना असं कळतं ना की आता आपल्यावर काहीतरी कारवाई होणार आहे, तेव्हा असे बहाणे करत असतात. हे खोलून ठेवणार, ते खोलून ठेवणार, साहेब आम्ही हे काम करतो असं दाखवणार. हे आपल्याला तुझ्या बनवायची कामं इथे करत असतात.
पोट मुंगा नहीं तो पोट मुंगा पूरा ध्यान में रखना। मैं मेहनत करते हैं, इज्जत करते हैं हम लोग। चाबी दिया, दोबारा इधर गाड़ी नहीं चली है। क्या बोला? ध्यान में रखना, अभी मैंने फटके नहीं दे रहे, लेकिन ध्यान में रखना तुम्हें अलग तरीके से फटके मिलेंगे। काय फरक पडतो यांना? धन्यवाद। जय महाराष्ट्र। Yeah.